नमस्कार मंडळी, आम्ही अनाव या गावी आलेलो आहे। ही प्रांजल आहे, ही निकिता आहे, हा राजेंद्र आहे आणि हा आमचा अर्णव आहे आणि आमचे साडू इथे बसले आहेत। कणकवलीचे साडू, आमचे आवडते साडू। आणि आम्ही आता कोसबीच्या देवळात चाललो आहे। तिथे जवळच एक कोसबीचं देऊळ आहे, तिथे चाललेलो आहे। पुढील पूर्ण विषय राजेंद्र तुम्हाला मांडणार आहे। हाय गाय, नमस्कार मंडळी, मी राजेंद्र आणि हा अर्णव आहे। तुमचं स्वागत करतोय आमच्या व्लॉगमध्ये। आणि आम्ही आता आहोत अणावमध्ये, पणदूरमधील अणावमध्ये। आणि तिथे एक माझ्या मित्राची सासरवाड आहे आणि तिथे आम्ही आज आलो आहोत। आणि तुम्ही बघू शकता, हा आमच्या मागे ही एक सुंदर पीठढवळ ह्या अशा या नदीचं नाव आहे। खाडीचं भरती ओटी असतं तशा प्रकारे यामध्ये पाणी घुसतं आणि पल्याड गाड्या राहतात सगळ्या। आणि तिची एक छोटीशी नाव दिसते, तिथून लोक ये जा करतात। पहिल्याडी असं म्हणतात किंवा तीर, पहिलं तीर वगैरे त्या पद्धतीचं। आणि आता आम्हाला इथून एक माझ्या मागे तुम्हाला मी घर दाखवतो। इथे सगळ्यांचं वास्तव्य आहे, इथे ती लोक सगळी राहतात। आणि इथे आम्ही ॲक्च्युली कोसबीचं देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये उपहार हा प्रकार असतो। तो म्हणजे ज्या माहेरवशिणी असतात त्या इथे येऊन वर्षाला एकदा त्या कोसबीच्या देवळामध्ये शाकाहारी जेवणाचा नैवेद्य दाखवतात आणि सगळेजण मग तिथे जेवतात। आणि मग पुन्हा घरी आल्यावरती संध्याकाळी त्याच दिवशी किंवा एखादा चांगला वार बघून, मग रविवार बुधवार वगैरे असेल तर त्यावर एक जशा प्रथा आहेत आपल्या कोकणातील, काही चांगल्या प्रथा आहेत, त्या प्रथानुसार आता मग तो एक त्या देवाला कोंबा देणे हा एक प्रकार असतो। म्हणजे इथून जी मुलगी लग्न करून जाते आणि तिला मुलगा झाला तर मग तो दर वर्षाला एकदा इथे येऊन तो एक कोंबा असतो तो इथे दिला जातो आणि मग सगळे एकत्र येऊन जेवतात वगैरे। तर आज ती प्रथा आम्ही तुम्हाला सगळी दाखवणार आहोत। आणि हा एक सगळ्यात खूप सुंदर व्ह्यू तुम्ही बघू शकता आमच्या मागे, हा एक सुंदर व्ह्यू। आणि आज आम्ही इथे सकाळी ॲक्च्युली त्याचा व्हिडिओ नाही बनवायला मिळाला, आम्ही तिथे खूप धमाल केली आहे पाण्यामध्ये। फुगे वगैरे, ॲक्च्युली काल एका मुलाचा, छोट्या मुलाचा बड्डे होता, निर्वेद त्याचं नाव, आणि ते फुगे वगैरे सगळे त्या पाण्यात टाकून सगळ्यांनी खूप धमाल केलेली आहे। आणि आता आपण कूच करतो आहोत, कोसबी जे देवस्थान आहे तिथे आम्ही कूच करतो आहोत। तर पुढची मजा, लेट्स गो। हां, तर हे घर आहे, लांबून तुम्हाला जरा छोटं दिसत असेल तर हे घर आहे। इथे आता आपण जातो। आता हे सगळे इथे थांबलेले आहेत ह्या घरातून। ती हातातून एक, ते ॲक्च्युली जे नैवेद्य आहे देवीचा, आणि इथे सगळे आम्ही इथे जमलेलो आहोत। प्रत्येकाच्या हातात नैवेद्य आहेत, माहेरवशिणी आहेत त्यांच्या हातात नैवेद्य आहे आणि आम्ही नैवेद्य घेऊन कोसबीच्या देवस्थानाच्या तिथे जातो। हे आमचे वैमानिक आहेत, हे मेन आहेत, यांना आम्ही सगळ्यांनी धरून बांधून ठेवले। हे गेले तर आम्ही जाऊ शकत नाही। ॲक्च्युली पूर्वी लोक उपहार डोक्यावरून घेऊन जात असत, ते अनवाणी जात असत, अनावमध्ये अनवाणी जात असत, हा महत्वाचा विषय। आणि अनावरून आठवलंय, ह्याचं नाव अर्णव आहे। हा, येस, हा, तर मला काम दिलेलं आहे त्यांनी, ॲक्च्युली फुलं काढून येतो, लगेच येतो। हा, तर आता लोक, हा, तर मी त्यांना ही अशी फुलं आणून दिली होती, त्यांना फुलं आणून दिली होती थोडी, तर त्यांनी मला अर्धवट डोक्याचं म्हटलं आणि काहीतरी इन्स्ट्रक्शन दिले। काय म्हणालात तुम्ही मॅडम? तुम्हाला काय हवंय? हो, काय हवंय तुमका? हा, तर त्यांना लाल फुलं हवी आहेत, तर तुम्ही त्यांना लाल फुलं काढून देतोय। ही फुलं काढली आहेत आपण। आता थोड्या वेळाने कदाचित त्या मला शिव्या घालू शकतात, कारण कामं करून दमली आहेत ती, जेवण सुद्धा त्यांनी केलेलं आहे। हा, तर हाताला सापडली तेवढी फुलं काढलेली आहेत मी। हा बघा, हा ॲक्च्युली इथे शूज घालतो, आर्यन आहे, हो दिसलं, हा शूज घालतो। ॲक्च्युली पहिली लोक अनवाणी जायची तिथे, आणि आज अरे दोनच आहेत तिथे। वरची कशी गावतली, वरची कशी गावतली, काय सरली, तर यांचे फुलं काढून भागत नाहीत, यांना फुलं काढून देते मी आधी। तर हे आमचं आहे विमान XL6, 3 वर्ष झालेली आहे त्या विमानाला घेऊन। थोडेसे डाग आहेत कारण धुतलेले नाही, पण डाग अच्छे होते आणि म्हणून आम्ही मुद्दाम ठेवलेले आहेत। तर हे आमचे आहेत वैमानिक, देवगडचे उद्योजक,
श्रीयुत विजय कदम. आणि हे ऍक्च्युली इथे एक सुपारीची बाग आहे, पूर्ण खूप सुपारी आहेत आणि माड आहेत. आणि हे असा रस्ता आहे, खूप ह्या रस्त्याने आपण जाणार आहोत. खूप एन्जॉय. ऍक्च्युली जो हा उपहार आहे ते ऍक्च्युली त्या माहेरवशिनी डोक्यावरून घेऊन चालत जायचे तिथे. आता काय गाड्या आल्यात, लोकांना कंटाळा येतो, लोक दमतात, त्यामुळे गाड्यांचा वापर खूप जास्त वाढलाय माणसांच्या आयुष्यात. त्यामुळे माणसं थोडीशी कमजोरही होत चाललेत, कारण चालणं कमी होतं. आणि हे अशी गाडीमध्ये बसली. ती तिकडे मागे निकिता आहे, सविताची बहीण. ती तिकडे प्रांजल आहे, तिच्या नावातच जल आहे. ते जल कुठे राहिलं आपलं? जल राहिलं आपलं. हा, ही इकडेच्या शेवटच्या दिसतात ते सून आहे तिकडच्या, त्यांना पण उपहार करायचा असतो. चला चला चला, हे जल राहिलं आपलं. हे पूर्ण घेऊया ना, लागणार ना तिथे गार पाणी. असू दे, गाया आहे ना. डिकी उघड का झेपतला. थांब 1 मिनिट. तर हे पेयजल आहे, जरा उलट दिसतंय. आणि ही प्रांजल आहे, ही प्रांजल आहे, हे पेयजल. आणि माझं नारळ आणा घेतलेलो. हा स्वमर्थ आहे. हे उघड, ती डिक्की उघड. हा स्वमर्थ आहे, ह्याला माझा हात लागलाय चुकून. तुझं नाव काय? हा, ही ओवी आहे. एक ओवी म्हण बघूया, एक ओवी म्हण. ओवी म्हण एक. तू येतेस का नाही येतेस? तिचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ती रागवली. काय आलंय? आणि ही आहे काकी, सगळ्यांची लाडकी काकी. प्रत्येक जणीला काकी म्हणतो. तर ती अध्यक्ष आहे इथली, ती सगळ्यांना मार्ग दाखवते. ती आता काहीतरी ओझं घेऊन आलेली आहे. चला. आणि हे तिकडे ते सावंतवाडीचे ना गाव कोणतं? हा, दोडामार्गची लोक आहेत. खूप लांबून लांबून प्रेक्षक वर्ग आपल्याला लाभलेला आहे. आणि आपण आता सगळे जातोय. चला. बघा, म्हणजे आम्ही आपले येतो मग चालत. मग आम्ही हळूहळू पुढे येतो. चप्पल घालून येऊ ना. ठीक. कोण भाई येऊ? अरे एन्जॉय वहिनी असे होय करते. त्या काहीतरी भरीत होती ना. चला. जरा 1 मिनिट. हा, काकी उपहाराबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे कशी प्रथा होती पहिली इथे? पहिली म्हणजे मुली लग्न होऊन माया घरी जातात. हा, मग त्यांची ते पाठराखण करते आठवण म्हणून. हा, हा, मग त्या निमित्ताने त्यांना ते गाराणं वगैरे लोक नवसाला त्यांच्या पावते. ओके. मग तिचा तो उपहार करतात, उटी भरतात. ओके. हा, त्यासाठी ते हे देवीचं हे ठेवलेलं आहे. बाकी काय नाही. मग पहिली येतात तुम्ही गाड्यानेच जायचा की कसं जायचं? चालतच जायचं ना? अनवानीच जायचं ना? पायात चप्पल वगैरे काही नसायचं ना? ओके ओके ओके. आता ह्या गाडीने जाऊया आम्ही. ओके, ह्या गाडीने आपण जाणार आहोत. आणि संध्याकाळी जो कोंबा वगैरे देण्याचा जो प्रकार असतो ना, तो काय म्हणजे असतो? राखण. राखण. ओके ओके. हा, मुलींची राखण वर्षभर, म्हणजे जरी काय असलं तरी तिने ते सगळं मुलींचा सांभाळ करणं सगळं तिच्या ओके 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 ओके. देवाला एक साकडं आहे ते. हा, ओके. आता ते गाराणं वगैरे घालतात ना, हा हा, ते त्यांचं वर्षभराचं राखण असते त्यांची. अच्छा अच्छा अच्छा. तिथून जरी त्यांनी गाराणं घातलं मुलींनी हा, तरी त्यांच्या नवसाला पावते. अरे वा वा. पण मग तो राखण वगैरे जो प्रकार आहे तो तिथून गाराणं घातलं तरी इथे येऊन द्यावा होय लागतो? होय होय होय. ओके ओके. तो प्रत्येकाला द्यावाच किती जरी असलं ना तरी इथं इतक्यात नेऊन द्यायचा. हा, पण तो मुलगा झाल्यावरती राखण लागू होते, तो हा, काय चालू विषय? झालं. मुलगा झाला की त्यांची राखण राखण चालू होते. आणि हा उपहार कसा? हा मुलगा झाल्यावर आहे की कसं डायरेक्ट लग्न झाल्यानंतर नाही, उपहार नाही, करू नाही, शकतो?
त्यांचं ते फळ म्हणजे काय त्यांना हे चालू झालं की आले लगेच. आली गाडी आली. चला गाडी आलेली आहे आपली. नंतर आपण चर्चा करू. हे आमचे दुसरे वैमानिक आहेत विराज. हे दोडामार्गला राहतात. त्यांचा आयफोन आहे. आम्ही खूप मागाशी पाण्याची एन्जॉय केली आहे. लॉक आहे की काय तर खूप जबरदस्त फोटो झालेले आहेत. आणि हा इकडे आहे आमचा झोपलाय छोटा झोपलेला निर्वेद. त्याला आपण वेद नंतर म्हणायला सांगणार आहोत की त्यांचे वडील काल यांचा ऍक्च्युली बर्थडे होता. हाय करतात ते. हाय करा. बाय. आता आपण उतरणार आहोत. खूप घाम आलेला आहे. खूप गरम झालेला आहे. चला. आता आपण उतरलो आलेलो आहोत आपण जंगलात. हे आमचं दुसरं विमान. हे दुसरं विमान आहे ते आलेलं आहे इथे. आणि खूप छान पद्धतीने पार्क केलंय. सगळी मंडळी चालली आहे. हा स्वमर्थ आहे. हे विराज सावंत आहेत. तर आपण हे बघा हे मंदिर आहे. आणि हा हे डॅडी आहेत विराजचे. विराज कोण आहे आपले सोमरचे? कोण आहे सोमर? धीरज डॅडी आहेत. आणि तो बोलताना अजिबात धीर करत नाही. चला तर हे देऊळ आहे. आणि मला वाटतं देवळाच्या मागे एक नदी जिथे आम्ही सकाळी मजा केली होती. मजा म्हणजे साधी सुधी मजा नव्हे. तर ही नदी तुम्हाला दाखवतोच. ज्यांना कोणाला पोहायला येत असेल त्यांनी अजिबात इथे पोहायला यायचं नाही आहे. फिरायला यायचं. काय होतं लोक एन्जॉय करायला येतात आणि मग कचरा करून जातात. तर कोकणाची खासियत आहे स्वच्छता आणि ती जपली पाहिजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी. तर पुन्हा इथली एक छोटीशी विहीर आहे. आणि आता आपण देवळात जातोय. हे मगाशी पोलीस होते. आपली गाडी चेक करत होते. डिक्की वगैरे खोलून हे करत होते. हे पोलीस आहेत. ॲक्च्युली सिव्हिलमध्ये आले आहेत. ते आपली ओळख दाखवत नाहीत. आणि ज्या क्षणाची सगळ्यांना ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलाय उपाराचा. आणि प्रथम आधी आपण देवीचं दर्शन केलं. ही कोसबी देवी आहे. हे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं ॲक्च्युली कोसबी म्हणतात पण इथे कोसंबी लिहिलंय. कोसंबी देवीचं मंदिर आहे. कोसंबी देवी ना. ही आपली लोक आहेत सगळी दर्शन घ्यायला आले. उपार करायला आले. आणि ही सर्वात जगातली व्यस्त जनरेशन आणि व्यस्त लोक आहेत. खूप बिझी असतात ही लोक. कारण त्यांच्या ह्याच्यात काहीतरी मोबाईल नावाचं काहीतरी यंत्र आहे. ते आपल्याला माहिती नाही. गणित त्याचं कळत नाही.
तर आता आपण कोसंबी देवीच्या मंदिरात इथे आलो आणि आता ह्यांचं माहेर वशनींचं देवीला उपहार दाखवणं सुरू झाले आहे. आणि आता ह्या देवगडच्या माहेर वशनी आहेत, ह्या कणकवलीच्या माहेर वशनी आहेत. तर आता जो घरी केलेला नैवेद्य आहे तो असा देवीच्या पुढे ठेवला आहे त्यांनी. आणि मग हा उपहार सगळे घेऊन नैवेद्य आहे देवीला जो दाखवला आहे तो इथे सगळी ही जी भक्त मंडळी आहेत, छोटे मोठे, तर ते सगळे इथे एकत्र बसून प्रसाद जेवणार आहेत. आणि हे मोठं काहीतरी डिस्कशन सुरू आहे. आता सगळे जेवले आहेत आणि त्यांची आता जिरवणी सुरू आहे. लोक ॲक्च्युली विहिरीतून पाणी काढतात, ही विहिरीला पाणी देते अशी ही प्रांजल आहे, कारण तिच्या नावात जल आहे. बाय बाय तुझा बाय. अशा प्रकारे आज देवीचा उपहार पार पडलेला आहे. आणि आता सगळेजण बॅक टू पवेलियन पुन्हा घरी जात आहेत. एक छोटंसं आपण देवीला गारणं घालू. मातेई सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, तेज दे, तुझी सेवा चाकरी करण्याची त्यांना बळ दे आणि उत्तमोत्तम तुझी सेवा चाकरी सगळ्यांकडून करून घे. माते काही चुकबुल झाल्या असतील चालण्या वागण्यात बोलण्यात तर त्या माफ कर आणि सर्वांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर माते आई. आणि आता पुन्हा परतीची वाट. समर्थ आशीर्वाद घेतोय देवीचा. होय म्हणते आता ह्या घेतल्यानंतर त्याचा फायदा आलो मी. मग अशी बाटली भरून घेतलेली नाही पुरली असतं आणि ते बाटले थंड झाले पर्यंत, म्हणजे ह्या झाले गार झाले. त्यांना 2 बाटले मोठे भरलेले आणि व्यवस्थित, पण त्या ह्या झाली असते पाणी कमी पडलं असतं. आणि पहिलं उमा टेक ऑफसाठी रेडी झालंय पुन्हा घरी जाण्यासाठी. हे दुसऱ्या कंपनीचे ब्लॉगर आलेले आहेत, त्यांना इथे स्थान नाही. हा पावसाळी ढग, कोणाचा तरी चेहरा दिसतोय त्यात ना. हा वाट बघतोय कधी मला कोण गाडीत बसवेल आणि मी कधी घरी जाईन. बिचारा मुलगा.
चला बाय निर्वेद, बाय. या सर्वांनी ऑनलाईन बुकिंग केली आहे विमानाची. मावशी तू आमच्यासोबत पाठी बस. मावशी मावशी आमच्यासोबत पाठी चल. काय होते कसली? हा याने आता भाजी आणली. तुमचा सीट नंबर काय? तिकीट काढलात ना तुम्ही? सीट नंबर 4. सीट नंबर 4. चला भाऊजी बसा. झोपलो. त्यांनी भाजी आणलेली आहे आणि आता विकायला त्या आठवड्या बाजारला जातात संध्याकाळी पंडूर तिठ्यावरती. आणि आता आपण पुन्हा चाललो आहोत आपल्या घरी. तुमच्या आवडीची भाजी. घोळ घातल्या ना भाजी ना, घोळाची भाजी आहे. जिथे घोळ घातला जातो तिथे भाजी केली जाते. डॉक्टर बसलेत, त्यांनी सांगितले घोळीची भाजी मुतखड्यावरती असते. व्हिडिओ डिलीट मारा. गावठी उपाय आहे. घोळाची भाजी घोळ करत नाही. मस्करी नाही करत आहे. काय आलं? त्याच्यासाठी जायची भाजी. नाही हो आहेच. जातोय भराडी देवीच्या इथे. इथे एक देवीचं स्थान आहे भराडी देवी. तर तिथे आता आपण जातोय जंगलात, थोडंसं जास्त लांब नाहीये. जंगलातलं भराडी देवीचं स्थान आहे आणि आजूबाजूला अशी ही देवराई जशी असते तशा पद्धतीची ही झाडं आहेत. ॲक्च्युली इथलं झाडं वगैरे तसं कोणी तोडू शकत नाही किंवा इथे एखादी वस्तू असेल तर ती नेऊही शकत नाही. असं हे देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. इथे नवसही बोलले जातात.
तर आता आम्ही आलेलो आहोत, सगळे उतरलेले आहेत, गाडी धुरळा झालेली आहे. हा, ही महत्वाची वस्तू आहे जी काही उपयोगाची नाही. हा, आता आपल्याला सगळं लीड करेल सोमर तिकडे. हा, ते पेयजल आहे. प्रांजलने आम्हाला पुन्हा पेयजल दाखवलंय. हा, तर ही आहे प्रांजल आणि ही आहे माऊली जल. चला आता पुन्हा घरच्या वाटेला. तर आता आपल्यासोबत आहेत श्री विजय कदम, लोक लाडांना बंटी कदम म्हणतात. इकडे सगळ्यांचं गळ्यातलं ताईत आहेत ते. आज त्यांना आपण विचारणार आहोत की आजची जी भटकंती आणि देवीचा उपहार त्याबद्दल ते काहीतरी 2 शब्द सांगतील. चांगल्या प्रकारे देवीचा उपहार झालेला आहे. देवळातच आम्ही जेवलो मस्तपैकी, देवीला नैवेद्य दाखवला आणि आता घरी आलो. हा, आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम झाला. वर्षातून एकदा येतोच आणि हा कार्यक्रम करतो. आता संध्याकाळी कोंबो आणि हा मोबाईल यांचाच आहे. आता घरी आलेलो आहोत एक सुंदर अशा सफारीवरून. चला आता समोरचा बर्थडे करायचा आहे. तर आता आम्ही सगळे घरी आलेलो आहोत. खूप छान कार्यक्रम झाला, देवीचा उपहार झाला. आता संध्याकाळी बघू काय कार्यक्रम आहे ते. तुर्तास आपला निरोप घेतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे वाटेल ते करा. आपण आमचे ब्लॉग रोज पहा.